धक्कादायक बातमी, चीड आणणारी बातमी। चालत्या स्कूल बसमध्ये चालकानं 2 अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार केले। पुण्यातील वानवडी परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधमावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। 6 वर्षाची मुरडीसह तिची मैत्रीण या स्कूल व्हॅनमधनं रोज शाळेत ये-जा करत होत्या। मात्र गेल्या 4 दिवसापासून अत्याचार सुरू असल्याचं चिमुकलींनी सांगितलंय। स्कूल बस चालक नामांकित शाळेचा असल्यानं मोठी खळबळ माजली आहे। मुलींना धमकी देखील दिल्याची माहिती समोर येते। शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले, त्यांच्या आईने तक्रार दिली। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचा गुन्हा दाखल केलेले आहे। दाखल करून तात्काळ जे चालक आहे, आरोपी आहे, त्यांना ताब्यात घेतले आहे। आणखी आता पुढचा तपास चालू आहे। दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल।